दरम्यान नाशिकमध्ये अघोरी जादू टोण्याचा प्रकार करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला मालेगाव तालुका पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। मात्र तरी सुद्धा एक आरोपी फरार झालाय। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। मालेगावच्या तालुक्यातल्या मुंगसे शिवारातल्या इला फार्मवर हा अघोरी प्रकार सुरू होता। घटनास्थळावर लिंबू, हिरवा कपडा, हळदीकुंड, लाल काळ्या धाग्यात ओवून ठेवलेले लिंबू, काळं मूग, ऊद, राई असं पूजेचं साहित्य आढळून आलंय। हे सगळे संशयित मालेगाव, कलेक्टर पट्टा, मुंगसे, नाशिक, पुणे, नांदगाव इथले रहिवासी आहेत। त्यांच्या विरोधात अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अभित महाराज नामक व्यक्ती घटनास्थळावरून फरार झालाय। हे सगळे संशयित आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 8 ते 9 लोक जादूटोणा करत असलेले दिसून आले। त्या ठिकाणी त्यांनी लिंबू, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, मोहरी, काळी मोहरी किंवा इतर साहित्य जादूटोणा, तांब्या म्हणजे कॉपरचा भांडी अशा प्रकारचे मांडून ते बसलेले होते। त्या पद्धतीने आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या परत कारवाई केली। त्यांना त्या अनुषंगाने, गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर जादूटोणा अघोरी विद्येच्या अनुषंगाने जो अधिनियम आहे 213चा त्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनवर। त्याच्यात एकूण 9 आरोपी आहेत। त्यामध्ये मालेगावचे 7 आरोपी आहेत आणि 2 आरोपी बाहेरचे आहेत।